नमस्कार मंडळी. ज्या गावचा बैल पळतो ना त्या गावचा हिरो असतो तो पळणारा बैल. मित्रांनो, पाठीमागं बॅनर पाहताय घरणिकीचा राजा. ह्या गावचा हिरो कोण असेल, सगळ्यात जादा प्रतिष्ठा कोणाची असेल तर आत्ता राजाची. महाराष्ट्राच्या मनात बसलेला बैल. तर आज घरणिकीत मी आलोय, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे. तर लोकांच्या काय काय प्रतिक्रिया काय आहेत, काय लोकांना वाटते हे विचारूया. घरणिकीतल्या लोकांना काय वाटते राजाविषयी ते. नमस्कार, काय म्हणताय, काय करता? हाय की बसलोय. होय, राजा हिंद केसरी झाला काय? चांगला आहे, चांगला होय आहे. हो, एक नंबर आहे आता. होय, कसं कळलं तुम्हाला? आता प्रत्येक गावात आम्ही जातोच की. बर हां, चांगला आहे आता, चांगला आहे. बाबा, हिंद केसरी झाला राजा तुमच्या गावचा, पुष्या गावचा एक नंबर. नाव त्याने चांगलेच कमवून हे केले आहे. होय, इथनं पुढे बी असंच नाव कमावं. काय म्हणजे कसं केलं तुम्ही, बघितलं कसं? आम्ही मोबाईल? मोबाईलवर बघून, होय, मोबाईलवर बघतोय ना आम्ही. हो. ज्यावेळेस कळलं एक नंबर घेतलाय, काय काय वाटलं एकदम तुम्हाला? आनंदच झाला आज आम्हाला हा ना, गावचं नाव मोठं केलं. हा. तुम्ही काय म्हणताय बाबा, किती वय आहे? आमचं आहे 80. 80 वय. बरं, राजानं पुशेगावमध्ये एक नंबर केला. चांगलं झालं. काय सांगाल राजाविषयी, काय सांगाल? ठीक आहे, हा, ठीक आहे. तुम्ही राज हा राजाच्या बाबतीत नाव त्यानं कमवलं आहे घरणिकीचं. हा ना. घरणिकीचं तसं नाव पहिलंच आहे, हा. परंतु राजानं एक नंबर भारत देशामध्ये आज नाव कमवलं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, राजाची ओळख ही कुठल्या मालकाच्या नावावरून नाही तर घरणिकीचा राजा म्हणून. आज एक वेगळ्या प्रकारची मुलाखत घेऊया. काय म्हणताय, वडापाव खायला नाही? हा, नाही का, बोला येत नाही. बरं ठीक आहे. काय वडापाव खायलाय? तर वडापाव मित्रांनो करणारे व्यावसायिक हॉटेल आहे यांचं. राजानं एक नंबर घेतला. आता तुम्हाला तर काय सांगाल त्याच्याविषयी? राजूने एक नंबर घेतला ते सगळ्या गावाला त्याचा अभिमानच आहे. हा, आणि राजाने कसं केलं, जसं कर्णिके नाव आहे तसं राजाने एक नंबर करून गावाचा त्याने गावाचं नाव कमवलं चांगलं. त्याबद्दल मालका म्हणजे त्यांच्या सर्व मित्रमंडळी जे आहेत सर्वजण, हा. त्यांचं घरणिकी गावातर्फे अभिनंदन. बर, तुम्ही आता वडापाव वगैरे सगळ्या गोष्टी स्नॅक्स विकता, होय. तर चर्चा होत असेल की काय चर्चा चालू आहे गावात? राजाने एक नंबर काढल्याबद्दल, चांगल्या गावाचं नाव कमवल्याबद्दल चर्चा चालू आहे. चर्चा प्रत्येक आलं की नुसतं तेच चालू आहे का? हो, राजाने एक विषय नंबर राजा. काढला, राजूने एक नंबर काढला. मित्रांनो, तुम्ही बघताय छोटे छोटे व्यावसायिक असतात ना, त्यांच्याकडे ज्यावेळेस येतात ना माणसं, येतात नाश्ता करायला, त्यावेळेस बी चर्चा असते राजाची. म्हणून आज वेगळं घेऊया. नमस्कार. काय राजाने एक नंबर केला, काय सांगाल? काय मुर्शी पैटनर में महेश लालजे का भी बैल आया था, मंगलाबाई का भी बैल आया था, अमरनाथ का सेठ का भी बैल आया था. सब बड़े बड़े डॉन आए थे. और राजा ने महाराष्ट्र में हमारा नाम बढ़िया बहुत किया बाबू. किया क्या? हाँ. कहा देखे थे? पुशेगांव में देखा था बाबू. घरणिकी गांव डोंगर में था. और वो महाराष्ट्र के नकाशा में बढ़ के आवत है रे भैया. नाव काय तुमचं? अरबी चोरने. हा का, काय करता तुम्ही? हम झाड़ू पीढ़ी गाडगे बाबा का भक्त बनते है पंढरपुर के. वा वा, गाडगे बाबांचं. देवूजी महाराज हमें कहते हैं. हा, बरोबर. मित्रांनो, यांना ना ह्या गावचं गाडगे महाराज म्हणतात. बर, कुठं बघितलं राजाला? मोबाईलवरच बघितलं असेल. मोबाइल पे देखा. ज्यावेळेस पास झाला हाँ फायनल, हाँ. त्यावेळेस काय वाटलं तो तुम्हाला? हमको अच्छा लगा. हम बोला इसको कॉमेडी में लगाएंगे और चौका मारेंगे. 1200 बैलगाड़ी बैटमैन आए थे, उसमें से राजा ने हमरा और बकासुर भी पीछे गिर गया और राजा हमरा आगे आवत है भैया. ठीक आहे, ठीक आहे. मित्रांनो, अशा बोलक्या प्रतिक्रिया आहेत. तर खूप सारे. बाबा, काय कसं काय काय म्हणताय? काय करता? शेती करता का या समोर? काय मग कसं काय? अहो, राजाने एक नंबर केलं तुमच्या गावच्या, आणि पुशे गावात एवढं मोठ्या, जिथं हजार गाड्या होतात तिथं. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. काय आनंद कशा पद्धतीनं व्यक्त कराल तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राबद्दल, काय सांगाल? आनंद. बरं, आनंद आहे. वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती असतात. कोण शेती करतं, कोण व्यावसायिक, आता आणि वेगवेगळे वयोगटातले. बाबा, किती वय? 65. राजाने एक नंबर केलं पुशेगावचं. अहो, एकदम मोठा आनंद झाला आहे.
गावाला झाला जिल्ह्यात सुद्धा आम्हाला पहिल्यांदाच मिळालं. बर नवीन माहिती मित्रांनो, सांगली जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळालं. वा म्हणजे त्यामुळं गावाला मिळालं ते मिळालं. गावाला कुठलं मिळतंय कानाकोपऱ्यात राहिलेलं गाव, पण राजामुळं गाव आमचं म्हणजे पुढं आलं किंवा कुठंही कळायला लागलं. नकाशात बघितलं तरी दिसल, म्हणजे या राजामुळं दिसल. नाही काय कोण विचारतं घरनी की कुठं आहे काय आहे. वा तुम्ही काय करता? शेती करतो. बरोबर. शेतात काय असतं? शेतात काय गहू बाजरी ज्वारी मका. होय. हा बर बर. वा आणि अगदी गरीबाचा बैल आहे. ही एक काय म्हणजे लय गरीबाचा आहे, पण त्यांना नाद आहे आपला म्हणून या पोरांच्यामुळं त्यांनी ते बैल ठेवला. असू दे आपलं पोरं म्हणते तर असं. आणि आता अपेक्षा वाढली की त्या मालकाची गावाचा बैल आहे ह्या हिशोबानं बैल मस्त मागते ती, पण बैल इकायची विचाराची होत नाही आता गावासाठी. म्हणजे पैसे देते ते गरीब आहे त्याची, पण गरीबी हटवायला पैसा पाहिजे. तर पैसा म्हणजे डावल तो कडे कशासाठी? एक गावाच्या नावासाठी. म्हणजे ही मोठा आनंद आहे आम्हाला गावाला सुद्धा. मस्त. मित्रांनो इथं बसलेत काय लोक गप्पा मारत असतात की सकाळची पाठ असते, पारावरच्या गप्पा असतात, वेगवेगळ्या विषयावर गप्पा होतात, राजकारण समाजकारण. तर काय म्हणताय? नमस्कार माऊली. काय काय आमच्या गावाचं पहिलं नाव फराऱ्याची गर्निकी होतं. ही खुडून राजानं नाव असं केलं की गर्निकीचा राजा ही नाव ह्याच्यात अंमलात आणलं. राजाची गर्निकी. बरोबर. काय म्हणला गावाचं नाव? पहिलं फराऱ्याची गर्निकी म्हणायची. काय म्हणायची त्याला? कारण आमच्या त्यावेळेस जुन्या युगात आम्ही म्हणजे जन्मलो नव्हतो, पण आता ते नाव खुडून राजानं नाव गर्निकीचं राजाची गर्निकी केलं. हे आम्हाला एक आनंद झाला ना. आम्ही ह्या ठिकाणीच बसून ते फायनलचं बघत होतो. जसा राजा फायनलला 1 नंबरला बसला तसा आम्ही इथं फटाकड्या उडवून जल्लोष दिवाळी साजरी केली. आणि तसेच आमच्या वहिनीचा त्या राजावर प्रेम फार आहे. तिनं मुलापेक्षाही चांगलं सांभाळलं आणि म्हणून ती अगदी ह्याच्यासारखं त्याला फुलासारखं जपलेलं आहे. आणि त्यानं गावाचा ऑल महाराष्ट्रात व ऑल भारतात त्यानं नाव केलं. काय सांगाल तुम्ही काय सांगाल? आज म्हणजे मित्रांनो घरनिकीत आलोय. गप्पा कसं असतं, बैलगाड्याचा विषय असा आहे की म्हणजे जेवढा मैदानावर होतो त्याच्यापेक्षा जादा गप्पात होतो. आणि आता राजानं तर 1 नंबर. काय सांगाल? म्हणजे गावकरी म्हणून चालू दुकानदारी सोडून या राजासाठी बैलगाड्या शर्ती बघण्यासाठी मी इथं थांबलोय. मुंबईला असतो मी इथंच आता सोडून दिलंय सगळं दुकान. काय सांगतोय? राजासाठी मला मनात बसलंय ते. राजा जोपर्यंत पळतो तोपर्यंत मी इथंच आहे आता. काय करा दुकानदारी म्हणजे कशी? दुकानदारी ज्वेलरी आहे, 8 दुकान आहे मुंबईमध्ये. आता जसा राजा पळायला लागला तसं माझ्या मनात फॅन झाला, तसं ते मी इथंच थांबलो गाव सोडून. राजासाठी इथंच थांबलोय. हा. आणि इथं आता वातावरण गावात फक्त राजाचंच आहे, दुसरं काय 8 दिवस फक्त राजा हेच वातावरण गावामध्ये आहे. वा बाबा तुम्ही काय सांगाल? आमचं म्हणजे काय गावाच्या नावावर पळतोय राजा, असं हे गावाचंच नाव येतं. बर. ते मालका बिलकाचं नाव नसतंच तिथं. तर त्यामधनं गावाला सगळा अभिमान आहे की गावाचं नाव येतं ह्याच्यातनं पळवते. मग आता समजा आपण बघितलं तुम्ही त्या दिवशी पुशे गावात राजाने 1 क्रमांक केला, तर सांगितलं फटाकडा वाजवलं, पण अजून गावात काय चर्चा चालू होती? काय नाही, चांगलं गावाला आनंद झाला. चांगला गावाला चांगलं आनंद झाला. गावाचंच नाव येतंय ना, त्यामुळे गावाला सगळ्या गावाला आनंद. बर. तुमचं किती वय आहे? माझं असेल 80-85. होय. मग 85 वर्षात कुणी नाही हा किताब मिळवला? नाही असं नाही मिळवलं, ह्यातलं नाही मिळवलं. बघा मित्रांनो, बोलक्या प्रतिक्रिया आहेत, काही आपण सांगत नाही. सांगा काय राजाविषयी काय बोलता येत नाही? नाही गावाला अभिमान काय, बैल पळायला लागल्यापासून समजायची प्यारी एकत्र आली. एकत्र. आणि गावात कुठं आडत कुठं नाही. आणि बैलापासून माणसं समजी जाहीर आहे मित्रांनो. बघा एक बैल काय करतो बघा, गावातील गट तट सगळं दूर करतो आणि एकत्र आणतो. हे एक बैल करू शकतो. म्हणून बैलाच्या काय जर 1 नंबर घेतो तर त्याच्या प्रतिक्रिया जाणायचं महत्वाचं असतं. सांगा काय राजानं केला 1 नंबर केला? काय राजानं 1 नंबर केला. 5-6 महिन्यापूर्वी राजा पळायला लागल्यानंतर गावातल्या बऱ्याच लोकांची अशी इच्छा होती की राजाला आता 40-50 लाख रुपये येते ती. त्या मालकाची परिस्थिती फार गरिबीची होती, हायच अजून.
आणि त्या मालकाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा परिस्थिती गरिबीची आहे, तो आता या परिस्थितीतनं आपलं पैसे कर आणि दुसरं काय 4-2 लाख रुपये घे आणि ती पुढं चालू ठेव, हा व्यवसाय शर्यतीचा नाद आहे. तर प्रश्न असा आहे, त्या बाळासाहेब नामदेव माने माझा खास जिवलग दोस्त आहे, मित्र आहे. त्यानं आणि त्याच्या मंडळीनं परिवारानं राजावर एवढा जीव बसल्यामुळं त्यांनी ते विकायचं डोक्यातनं काढून टाकलं. आम्ही चटणी भाकरी खाऊ पण ह्या राजाला सांभाळू आणि कमी पळू जास्त पळू, आम्ही ह्याला काही विकणार नाही. आणि आमची परिस्थिती जरी गरिबीची असली तरीसुद्धा आम्ही याचा सांभाळ करणार. भविष्यात आमचं नशीब असेल तर तो हा आमचंच नाही तर गावाचं नाव उज्ज्वल करेल. अशा परिस्थितीनं त्यांनी 5-6 महिन्यापासून अगदी जोशानं त्याला चांगलं, त्याला बाळासाहेब मानेला 2-3 मुलं आहे ती, त्या 3 मुलापेक्षा प्रथम क्रमांक ह्या राजाला सांभाळण्यात दिला आहे. आणि बाकीचं मुलांचं जे प्रेम आहे ते ह्या राजापेक्षा कमी दर्जाचं ठेवलं त्या दोघाही पती पत्नीनं. आणि त्यांनी हा बैल पळवताना बाबूराव संपतराव माने हा घरणिकीचा माजी डेप्युटी सरपंच, त्यांचा मुलगा बाबूराव, हा बाबूराव सुद्धा त्यांना त्या अगदी मोलाचं सहकार्य बाबूरावने केलं. आणि बाबूरावच्या नावावर पहिल्यांदा हा बैल पळत होता राजा म्हणून, पण नंतर बाबूरावनं सुद्धा असं सांगितलं की माझ्या नावावर पळवण्यापेक्षा या गावातील तरुण जाणकार लोकांना ह्याची ओढ आहे, याची अपेक्षा आहे. कुठंही मैदान असलं तरी स्वतःच्या खर्चानं लोक गाड्या करून ही राजाची फायनल बघायला जाते ती. तर हा घरणिकीचा राजा या नावानंच पुढं आता बैल पळवायचा. त्या दृष्टीनं ह्या बाबूनं विचार केला आणि 6 महिने झाले घरणिकीचा राजा या नाव प्रसिद्ध झालं. आणि त्याच्या बैलाच्या स्वतःच्या नावाप्रमाणेच घरणिकीचा राजा हा हे जे नाव त्यांनी दिलं बाबूरावनं आणि बाळासाहेबानं, राजा नावात जे तथ्य आहे हे घरणिकीचा राजा आणि राजाप्रमाणेच त्यानं पुढचं कृती सगळी ह्या घरणिकीच्या पांढरीचे नाव उज्ज्वल करून यशस्वी केली. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा ही घरणिकी कुठं आहे, कुठल्या नकाशात आहे हे दाखवून या राजानं दिली. एवढं म्हणून राजांचं हे घरणिकी गाव फार प्रेमी आहे आणि त्याचं ऋणी सुद्धा आहे. मित्रांनो बघा, खूप बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि मी रँडमली असं निघालोय. लोकांच्या मनात काय मित्रांनो, आता ह्यांनी सांगितलं घरणिकी माहीत बी नव्हतं कोणाला, आज हे भारताच्या नकाशावर आलं एका मुख्य प्राण्यामुळं, बैलामुळं. राजा नावाप्रमाणे तर तो राज्य करतोय. कसं काय हो का तरुण पोर आलेत, काय तरुण या बोलणार नाही बोलत नाहीत. बोला, काय म्हणताय तुम्ही, काय करता तुम्ही? मी शेती करतो. हो का, किती एकर आहे शेती? 10 एकर आहे. 10 एकर आहे. काय असतं रानात? ऊस असतो. होय. काय राजाविषयी काय बोला? राजाविषयी बोलायचं झालं तर राजानं जी फायनल मारली ती 1 नंबरची फायनल मारली आणि त्यानं जी बक्षीस मिळवून दिली हिंद केसरी, हे आज पतूर या घरणी म्हणजे सांगली जिल्ह्यात त्याला कुठेच म्हणजे पहिलं बक्षीस हिंद केसरी सांगली जिल्ह्यात पहिलं बक्षीस मिळालं त्याला. आणि त्यानं बक्षीस जिंकल्यानंतर त्याची गावात मिरवणूक काढण्यात आली. एवढं सांगितलं. बरं, मिरवणूक काढली. हां, ढोल ताशा मजा सगळे आले होते का त्या? सगळे आले होते. होय. बरं, सांगा, बोला. अजून एक गृहस्थ आहेत, काय करता तुम्ही? मी अरुण गौरव पवार. मी असतो म्हैसूरला असता का? म्हैसूरला सोन्या चांदीच्या धंद्याबद्दल आम्ही तिकडे गेलेलो आहे त्या संदर्भात. सोन्या चांदीचा धंदा. हो. बरं, राजाविषयी काय सांगाल? राजा हा गावचा राजा आहे आणि त्यांची कामगिरी आता लई चांगली आहे. आज हिंद केसरीची पहिली बैल होती त्याच्यापेक्षा हे ना आता त्यांच्याबरोबर त्यांनी नाव हे केलं. आणि प्रथम क्रमांक आल्यानंतर हिंद केसरी झाल्यानंतर गावात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गाजाबाजा त्यांची मिरवणूक काढली. 200-300 माणसाला जेवण घातलं. बरं, जेवण घातलं? हो, जेवण घातलं. बिर्याणी आणखीन ती. बरं. फटाके वगैरे उत्सव साजरा केला. एवढं सांगतो. मित्रांनो बघा, एखाद्या बैलांच्या वेळेस पारितोषिक घेतलं जातं, त्या गावात दिवाळी होते ते बैलामुळं. म्हणून मित्रांनो बैलगाड्यांच्या शर्यतीचं बघा श्रेय किती आहे, लोक एकत्र आलेत. आता पाठीमागच बघा, हो का
ही बघा बघू शकता डबल हिंद केसरी राजा. ही प्रेम असतं बैलाचं आणि म्हणून आपण ते वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून घेतोय. काय नाव आहे तुझं? हर्षवर्धन. कितवीला आहे? 7वी. बर. कसं काय राजा बघितलं का पळताना? होय. काय राजा होता ज्यावेळेस मिरवणूक चाललेला होता का त्यावेळेस? हो. कधी बघितलाय पळताना? आपल्या गावामध्ये 7 तारखेला होतं. बघितलं होय. बर. ही बघितलं का पुष्य गावात 1 नंबर केला त्यावेळेस? कुठं मोबाईलवर? हां लाईव्ह. होय. काय झालं मग? घरची काय म्हणली जिंकल्या? काय नाही म्हणली. नाही काय म्हणली? काय तू किती आहे? 7वी. काय म्हणली घरची राजा जिंकला त्यावेळेस? खूप आनंद वाटला राजा जिंकल्याबद्दल. पुसेगावात हिंद केसरी मैदान मारल्यावर आम्ही गावात फटांगड्या वाजवून जल्लोष केला. दिवाळी नाही ते सांगितलं की सगळ्यांनी. पण हा शाळेत कितवीला आहे? 7वी. मग 7वीत झाली का चर्चा? तुम्ही वर्गात झाली असेल की पोरं काय 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 वर्गात काय चर्चा झाली? वर्गात चर्चा झाली. राजा आम्ही सरासनी बोललो की राजा आपण शाळेत लावूया पण सर नाही तर लावून दिलं. काय काय लावून? बॅनर लावायचा होता. सर नाही बोलले की नाही लावायचं शाळेत. हा शाळेत नाही लावायचा पण तुम्ही तर चर्चा करतच होता ना? चर्चा करत होता. बर बर बर. जाऊ द्या. शिका, शाळा शिका आणि चांगलं मोठे व्हा. राजानं नाव कमावलं तसं तुम्ही तुमच्या माध्यमातून घरनिकीचं नाव मोठं पोचवा. तर बघताय मित्रांनो असे गावकरी जमलेत. एक फेरपटका मारतोय. काय असतं कुठल्याही गावात जर ठाव ठिकाण आपण घेतला त्या बैलाविषयी किती लोक बोलतात ह्याच्यावरून त्या बैलाची क्रेज कळते. सगळे आहेत. काय काय लोक आलेत आपण बघूया. या 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 गप्पा. काय म्हणताय? बोला काय म्हणताय तुम्ही? काय नाही. काय नाव? ओमन. ओमन. का तुम्ही काय करता? राजाचे मालक आहेत. होय. बरं काय करता तुम्ही? काय नाही. इंस्टाग्राम तुम्ही चालवता? बरं काय झालं म्हणजे हिंद केसरी व्हायच्या अगोदर पुशेगावचं मैदान व्हायच्या किती फॉलोअर्स होते? 4000. आणि आता किती झाले? 8000. म्हणजे एका मैदानात 4000. हा बघा एखाद्या बैलाची पॉप्युलरिटी कशी वाढते. काय काय कमेंट्स येतात इंस्टाला? काय नाही. घरी बैल उजेडत आला असं असं. होय. किती रिक्वेस्ट येतात दिवसाला? 10-15च्या वर येते दिवसा. काय पेजचं नाव सांगा की? हिंद केसरी राजा 9950. 9950. इंस्टाग्राम आणि फेक आयडिया बी म्हणजे बऱ्याच लोकांनी काढले त्या. ते त्यांना रिक्वेस्ट आहे की फेक आयडिया कोणी काढू नका. मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो फेक आयडी काढू नका. चुकीचं आहे. कारण काय हे ह्यांनी सांगितलं ऑफिशियल काय नाव आहे? हिंद केसरी राजा 9950. 9950 हे ऑफिशियल आयडी आहे. तिथं जाऊन तुम्ही फॉलोअप बी करू शकता आणि काय असेल ते विचारू शकता. पण फेक आयडी काढून आपण म्हणू असा एक चुकीचा मेसेज स्प्रेड करू नका. जो ऑफिशियल आयडिया आहे आणि जो टाकेल त्याच्यावर तुम्ही रिप्लाय द्या. चालेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो भूमिका जाणण्याचा प्रयत्न केला. भरपूर सारे आहेत. मला अजून काय काय माणसं भेटतील तर आपण त्यांनाही विचारूया. या थोडंसं मित्रांनो गावात आपण फिरतोय. कसं असतंय कुठल्याही गावाला वेगवेगळे पैलू असतात. काय ऐतिहासिक काय काय गोष्टी प्रसिद्ध असतात. काय काय सामाजिक तिथल्या गोष्टी हे प्रसिद्ध असतात. पण एक बैल प्रसिद्ध झाल्यानंतर गावकऱ्यांची कशी भूमिका असते कशा पद्धतीनं ते रिॲक्ट होतात हे जाणण्यासाठी आपण घरनिकीत येतोय. अजून एक गृहस्थ आहेत. काय नाव तुमचं? जम्मू रहमान काजी. बर. काय राजाविषयी काय सांगाल? हिंद केसरी झाला पुशेगावात 1 नंबरचं पारितोषिक घेतलं. राजाविषयी काय सांगाल? तर राजाविषयी काय सांगायचं आहे कळलीच की. काय सांगायचं आहे? नाही तरी काय म्हणजे 1 नंबर घेतलं. असं कळलंय आम्हाला की सांगलीत पहिल्यांदा एवढ्या मानाचं जे पारितोषिक घेतलं. काय सांगाल तुम्ही? राजानं चांगलंच कमी काय घेतलं म्हणजे काय. तुम्ही काय करता बैला बरोबर? तुम्ही काय असता आपले चाहते? चाहते काय बैलाचं? बैलाच चाहते तुम्ही? होय होय. काय अजून कशा पद्धतीनं सांगाल? राजा आता तुम्ही जवळनं बघत असाल. काय गावात कसं वातावरण असतं? राजा पळाय गेला हे झालं तर लय चांगलं असतं त्याच्याबद्दल. सगळं ही करत असतील लोक. बसून बोल वाटच बघते त्याची राजाची. होय.
कधी येईल म्हणून जिंकून. बर वा वा. काय करता तुम्ही? काय ना शेती करतो. किती एकर शेती आहे? शेती आहे 10-12 एकर. काय शेतीत काय असतं? ऊस. ऊस असतं. काय राजाविषयी काय सांगाल? राजाविषयी पुष्कळ सांगायचं आहे, पण ह्यांचे गयाची खाणं जी आहे का नाही ती पोरं नव्हती तेव्हापासून गया यायच्या. बर म्हणजे आता तरुण पिढी नव्हती त्याच्या अगोदरपासून काय गया यायच्या. ह्यांचं चुलतं पळवतच बैल. सांगली जिल्ह्यात 20 वर्ष नंबर कुणाला दिला नव्हता त्यांनी, म्हणजे खानापूर तालुक्यात म्हणा. काय म्हणजे आता राजा आहे मित्रांनो, आता राजा आहे का नाही? राजा बैल आहे. त्यांच्याच घरात 2 बैल होते अगोदर, म्हणजे इतिहास आहे ह्याच्या अगोदर. म्हणजे इतिहास यांचा असा आहे, ती बैल अशी होती की आता फाटून सोडायची ती. फाटून सोडणारा गडी योग कासर काढून घेणार. बैल ड्रायव्हर नाही त्याला, बिना ड्रायव्हरची फाटीपत्र येणार पुढच्या. ती पहिली जुनी बैल. राजा बघितलाय का पळताना? राजा बघितलाय. काय सांगाल राजाविषयी? राजाविषयी एक नंबरच आहे. कसं पळण्याची कशी त्याची पद्धत आहे? म्हणजे जुन्या बैल आणि आत्ताच्या बैल म्हणलं तर राजा कसा पळतोय? राजा म्हणजे तसं काय आहे, पहिली बैल ज्यानं बघितली ती का ना पळालेली, त्याला काय राजाचं एवढं नवाल वाटत नाही. म्हणजे पहिल्या बैलाचा इथं खानापूर तालुक्यात नंबर होता. राजानं सांगली जिल्ह्यात आणला किंवा महाराष्ट्रात आणला, ह्याच्याबद्दल गावच्या माणसाने बराच अभिमान. बरोबर. जसं जसं आपण म्हणून जुना काळातली बैल वेगळी होती, वेगळ्या पद्धतीने होतं. तुम्ही काय करता? मी डॉक्टर विरकर, आपली क्लिनिक आहे इथं. बर. आता आपण पण राजाचं फॅन आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला नाद आहे बैलाचा पहिल्यापासून. आमच्या घरी पण बैल आहेत अजून. पण आता तुम्ही डॉक्टरी पेशात असता आणि वेगवेगळ्या रुग्ण येत असतील, तर ती चर्चा होती का बैलगाडीची? हो, बैलगाडी चर्चा होतीच ना. अहो, घरनिकीचं राजाचा मैदान कुठं असेल त्या तिची घरनिकीतली टोटल सगळी माणसं ऑनलाईन बघतील सगळं. होय. हो. आणि आता पुशेगावचा ते ट्रिपल हिंद केसरी झाला, तिथं आता ही वर्षातलं पहिलं मैदान असतंय. म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्त्या कशा असते त्या, तसं पुशेगावचं मैदान 1 नंबर मैदान मानलं जातं महाराष्ट्रात. ती मैदान मारलं म्हणजे काय तर राजाचं सगळे आम्ही ऑनलाईन बघत होतो. 1 नंबरच काम असतं. त्यामुळं राजाविषयी बोलायचं, राजा कुठल्या जर बैलासंग घातला तरी त्याचं कायम एवढं पुढंच असणार असं आहे. त्यामुळं आनंद दिला. त्यामुळं मला वाटतं गावात एक आरोग्याच्या दृष्टीने एक उत्साही वातावरण झालं. उत्साही आणि गावचा अभिमान, तालुक्याचा महाराष्ट्रात नाव झाले आता ना राजाबद्दल, असं झालंय. गावचा अभिमान असतोच. हो, काय कुणाचा बी बैल असू द्या, कुणाचाही पोरगा कुस्ती खेळू द्या, तसाच बैल महाराष्ट्र केसरी असते. त्यापासून हिंद केसरी म्हणजे स्पर्धा त्या महाराष्ट्र लेवलचीच आहे होत. तुम्ही काय बघताय? आमचं गाव माहिती राजाबद्दल मी असं आता मी बघतो, शर्यती बघतो, पण राजानं आपल्या गावाचं जे नाव मोठं केलेलं आहे महाराष्ट्रात, ते राजाविषयी सगळ्यांचा एक अभिमान आहे. हीच मी बोलू शकतो, दुसरं काय अभिमान. तर मित्रांनो, अजून काय काय लोकांच्या प्रतिक्रिया बघूया या. तर भरपूर साऱ्या लोकांच्या बाहेर येते. पंक्चर काढणारे एक गृहस्थ आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? दादासाहेब बापू पवार. किती दिवसापासून पंक्चर काढ? मी जवळजवळ 10 वर्ष झालं सर्व्हिस काम करतोय. पण राजाची बैलगाडी असली, शर्ती असल्या तर मी इथून समजा धंदा बंद करून हे बैल बघा जातो खास. आणि घरात सांगतो पाणी पाजा गेलोय, कुठं बाहेर गेलोय, काय सांगितलं गॅरेजचं काम करायला गेलोय. घरात वराडते ते दोन्ही पाय अपंग असून ते मला म्हणतात कुठं गावशील आणि पडशील लागल म्हणून मला घरात सोडत नाही. तरी सध्या मी सांगतो बाबा पाणी पाजा निघालोय. बर. आणि मग आता पंक्चर काढत असाल, मग ते निमित्त काढून राईड टाकायचं जातं का बघाय? त्या मी लगेच गेला काय सांगतो बाबा फॉल्ट काय गेले निघत नाही आणि संध्याकाळी लागेल. मग तेवढ्यात मी नियोजन संध्याकाळी आल्यानंतर रातभर आपलं करायचं काम, बैल बघायचं आहे. वा वा. असंच प्रेम असतं प्रत्येकाचं. आज आता इथं निघाली गाडी, मला वाटतं इथं बी राजाचे असणार कोण ना कोणतरी गाडी आहे ही. मला वाटतं मैदानात गाडी असते ही राजाचीच. काय नाव काय? नमस्कार. नमस्कार. संतोष शिंदे. वा. काय हीच गाडी असते ना राजाला जेव्हापासून राजा लहान होता पहिल्या फेऱ्यापासून गाडी ही आतापर्यंत आतापर्यंत कंटिन्यू राजाला गाडी असते. होय.
तुम्ही गाडीत चालवता का ही? मी गाडी चालवतो, नाहीतर ती गाडी घेऊन जाते ती. होय. माझं दुसरं किती घेता त्याला फी वगैरे काय घेता? हे त्यांच्याकडे पैसे असलं तर घेतो, नसलं तरी फ्री मध्ये? चालतंय, फ्री मध्येच. एवढं प्रेम आहे राजविषयी. नाही पैसे घेत तुम्ही? नाही घेत. त्यांनी दिलं तर घेतो, गुलाल झाल्यावरच पैसे, नसलं तर नाही. मग छोट्या छोट्या व्यक्तींचं योगदान आहे राजाच्या मागे. पहिल्यापासून राजा पहिल्या पळापासून आपली शेवट आतापर्यंत गाडी आपली त्यालाच आहे. पुशेगावला आता मैदान झालं ह्याच गाडीनं नेलता. कोण चालवाय होतं गाडी ही? ते राजाचा मालक अण्णा होते. आणि मी परत ना टू व्हीलर वर गेलो पाठीमागनं. मग तुम्ही एवढी मोठी गाडी देता गावा घेऊन? घेऊन जावं त्यांना काय पहिल्यापासून आहे, सगळे ड्रायव्हरच आहे. ती गाडी जेवढी पोरा मागे येते तेवढी सगळी ड्रायव्हर आहे, कोण पण चालवू शकते गाडी. वा. आणि आपण राजासाठी का नाही म्हणत नाही गाडीला, कारण त्यानं तसं नावच केलेलं आहे मोठं म्हणलं. मग गाडी घेणार टाकून हिंद केसरी टाकायचं आहे. बघा मित्रांनो, ट्रिपल हिंद केसरी राजा म्हणून राजा टाकायचं आहे. मित्रांनो, छोटी छोटी व्यक्ती सहकार्य करत असतात एका बैलाला, त्यावेळेस तो बैल घडत असतो, मोठा होत असतो. अजून काय काय लोक आहेत तिथं जाऊन प्रतिक्रिया घेऊया. चला मग. करा कट, बस करा कट, राहू दे. नमस्कार. बसा 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 बसा. काय करता तुम्ही? नाही असं काय करत असता आत्ता? काय म्हणजे हीच का ना, दाढीच करत असणार तुम्ही. असं म्हणतात तुमच्याकडे सगळ्या बातम्या येतात गावाच्या, तर कशा कशा पद्धतीनं चर्चा काय चालू आहे आता गावात? कशी चर्चा नाही? राजाची सध्या चालूच आहे आता. हो का? आता तुम्ही ज्यावेळेस केस कापता वगैरे, काय लोक काय विषय तोच चालू असणार की राजाचा? हो, चालू असतं. हा ना? होय. एक नागरिक म्हणून काय वाटते? चांगलं वाटतंय. हा ना? चालेल चालेल. आता कटिंग चालू होतं काय? तर असं टाकाटक झाला ना? होय, रविवार म्हणून. राजाचा कसा विषय? आता राजाने 1 नंबर घेतला, कसा विषय झाला तो सगळा? हा, आनंद. बर, बघा गप्पा चालू आहेत. बोला. राजानं पुशेगावचं पारितोषिक घेतलं, बोला काय म्हणताय मग त्याच्याविषयी? काय चांगला पळाला. हो, तिन्ही फेऱ्या चांगला पळाला. तिन्ही फेऱ्याला चांगला बैल पळाला. 1 नंबर केला. हा, वा. आनंद म्हणजे सगळ्यांनाच असणार. हो, सगळ्याला. बरं, घरचे काय म्हणतात? घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? घरचे बी सगळे राजाच्या बाजूनीच असते ती. होय, महिला वर्ग होता. महिला 2 पोरं राजाचं स्टेटस बिटस ठेवते. घरात चर्चा तीच. हो, चर्चा तीच असते. तुम्ही काय करता? मी ड्रायव्हिंग करतो, जातो की राजा संघ. चाकणला घेतलो की गाडी घेऊन माझी. मग आता मैदानात गेलं तर एक वेगळ्या प्रकारचा आपला म्हणजे जोश असतो आणि वेगळ्या प्रकारचे एक आपण म्हणून कॉलर टाईट असणार बैल. गट पास झाला की कॉलर टाईट. गट जवळ पास होत नाही, गाडी लागत नाही, तर जरा व्हायची हीच असते, आम्ही गपच असते. एकदा चालू झालं की मग नाही काय. अशा प्रतिक्रिया आहेत. तुम्ही काय म्हणताल? खूप चिंताग्रस्त आहे, काय विषय? चिंताग्रस्त नाही, आमच्या गावचं नाव उज्ज्वल केलं राजाने. हां 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 हां, होय. बर. कारण ह्याच्यापेक्षा मला जास्त काय कळत नाही, पण गावचं आमच्या घरनिक गावचं नाव उज्ज्वल केलं. नाही, उज्ज्वल कुठे गेलं तरी घरनिकीचा राजा. घरनिकी नावाले की राजा येते. राजा येते. तर अशा प्रतिक्रिया घेतल्या आपण. मित्रांनो, एक वेगळ्या पद्धतीचा विषय. कारण काय होतं, ज्यावेळेस एखादा बैल पळतो लोक एकत्र येतात. म्हणजे बैलाचं हेच वैशिष्ट्य असतं कुठल्याही, की ज्यावेळेस तो बैल पळतो त्यावेळेस गावातील गट तट भेद, कोण मोठा कोण श्रीमंत गरीब, हे सगळं भेद मिटवणारा बैल असतो. आणि एखादा ज्यावेळेस बैल जिंकतो त्यावेळेस बघा अशा पद्धतीनं रिॲक्शन असतात. म्हणजे त्या गावात दिवाळी होते. जर नवीन सण कुठला करायचा असेल सण, तर बैल जिंकल्यानंतर होत असतो. म्हणून बैलाचं महत्त्व खूप आहे. आपण ग्रामीण परंपरेत पाहिलं आणि राजासारखा बैल असेल, हिंदकेसरी होत असेल, तर अशा पद्धतीनं गावकऱ्यांची भूमिका असते. तुम्हाला काय वाटतं राजाविषयी? मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.